हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मटार कचोरी। त्यासाठी मी 1.5 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि 3 चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपण कचोरीसाठी आधी पीठ मळून घेऊयात। 3 टेबलस्पून पेक्षा जास्त तेल इथे आपल्याला वापरायचे नाही। आता आपण या पिठाला सगळीकडे तेल लागेल अशा प्रकारे आपण पीठ चांगले मळून घेऊयात। तेल पिठाला लागले आहे का हे बघण्यासाठी आपण पिठाचा गोळा करून बघायचा आहे। अशा प्रकारे जर पिठाचा गोळा होत असेल म्हणजे तेल सगळीकडे लागलेले आहे। आता आपण थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेऊयात। अशा प्रकारे मैद्याचे पीठ आपल्याला मळायचे आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही पीठ मळलेले नाही आहे। तुम्ही बघू शकता आपलं आता मैद्याचं पीठ रेडी आहे। आता आपण हे झाकून ठेवूयात 15 मिनिटांसाठी साईडला। आता आपण हे कच्चे मटार घेतलेले आहेत, मिक्सरमध्ये आपल्याला तसेच टाकून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि 4 ते 5 तुकडे आल्याचे आपल्याला इथे टाकायचे आहेत। आणि आपण आता यामध्ये पाणी न टाकता असेच मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। जाडसर पेस्ट ठेवायची आहे। आता आपण तेल गरम करून घेतले आहे, त्यामध्ये थोडे जिरं, त्याचबरोबर थोडा ओवा आणि बडीशेप आपण टाकून घेऊयात। तसेच थोडं हिंग आपण टाकून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये 1.5 चमचा बेसन टाकून घ्यायचं आहे आणि आपण आता हे मिश्रण चांगले परतून घेऊयात। एक मिनिटानंतर आता आपण यामध्ये जी मटारची पेस्ट बनवून घेतली होती ती आपण टाकून घेऊयात आणि मिश्रण चांगले परतवून घेऊयात। हे मिश्रण शिजत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। आपण आता यामध्ये थोडी हळद, थोडा लाल तिखट मसाला, तसेच यामध्ये धने पावडर आणि गरम मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये चवीसाठी थोडंसं आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा मंद गॅसवर हे मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे। मध्ये आता चवीपुरते मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि मिश्रण चांगले परतून घेऊ। हे मिश्रण आता रेडी आहे। आता आपण हे मिश्रण थोडं थंड करायला ठेवू। थंड झाल्यानंतर या मिश्रणाचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ। तुम्ही बघू शकता सगळ्या मिश्रणाचे गोळे पण आता आपले रेडी झालेले आहेत बनवून। आता आपण पीठ चांगले मळून घेऊया आणि पिठाचेही गोळे बनवून घेऊयात। अशा प्रकारे आपले पिठाचे गोळे देखील बनवून रेडी आहेत। आता आपण पिठाच्या गोळ्यामध्ये मसाला भरून कचोरी बनवून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता जसं आपण मोदक बनवण्यासाठी पारी तयार करतो आणि मग त्यामध्ये सारण भरतो, तसंच आपल्याला इथे कचोरी बनवण्यासाठीही असंच करायचे आहे आणि आपल्याला कचोरी तयार करायची आहे। तुम्ही बघू शकता आता आपली कचोरी बनवून रेडी आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिश्रणाचे गोळे तळण्यासाठी रेडी करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आता हे गोळे तळण्यासाठी रेडी आहेत। तसेच एका साईडला मी तेलही गरम करून घेतले होते, तेलही आता चांगले गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये एक एक गोळे सोडून घेऊ। जास्त गोळे एका वेळेला सोडायचे नाही आहेत। जेव्हा हे गोळे आपण तळायला टाकू तेव्हा गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि आपण काहीही चमच्याने याला हलवायचे नाही। शिजल्यानंतर हे आपोआप असे वर येताना दिसतील, म्हणजे समजून जायचं आहे की हे आता शिजलेलं आहे। मग आपण दुसऱ्या साईडने कचोरी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कचोरी अशी दोन्ही साईडने शिजवून रेडी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही बघू शकता अशी आपण क्रिस्पी, कुरकुरी, टेस्टी, मार्केटसारखी घरच्या घरी बनणारी मटार कचोरी बनवली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। तसेच कविता नेरुरकर या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा।
तसेच या कचोरी बरोबर तळलेली मिरची किंवा आपण ही कचोरी फोडून त्यामध्ये दही आणि शेव टाकूनही खाऊ शकतो। अशी ही आपली मटार कचोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।